नमस्कार मित्रांनो, मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलो आहे, नेक्सॉन CNG. आणि नेक्सॉन CNGमध्ये हे क्रिएटिव्ह व्हेरियंट आहे, मॅन्युअल ट्रान्समिशन. गाडीच्या हिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर नेक्सॉन ही सब कॉम्पॅक्ट SUVमध्ये येते. ही इंडियाची पहिली अशी SUV होती की जिला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते GNCAPमध्ये. आणि गेले 3 वर्ष म्हणजे 2021, 22, 23 या 3 वर्षांमध्ये नेक्सॉन ही इंडियाची टॉप सेलिंग SUV राहिलेली आहे. दर महिन्याला जवळपास 14,000 नेक्सॉन पॅन इंडिया ज्या आहेत त्या सेल होतात. आता तुमच्यासमोर हे जे व्हेरियंट आहे नेक्सॉनचं क्रिएटिव्ह CNG व्हेरियंट आहे. मी ह्या व्हेरियंटचा व्हिडिओ यासाठी करतो आहे की आजच्या घडीला लागणारे जे सर्व फीचर्स आहेत ते ह्या गाडीमध्ये फुलफिल होतात. आणि गाडीची जी एक शोरूम प्राईस आहे ती 11,99,000 रुपये आहे आणि ऑन रोड प्राईस साधारणपणे 14 लाखापर्यंत जाते. गाडीचा जर फ्रंट लुक बघताय तर अतिशय अट्रॅक्टिव्ह अशा पद्धतीचा स्पोर्टी फ्रंट लुक आहे. कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये खूप कमी गाड्यांच्यामध्ये CNG येतं. ब्रेझा आणि नेक्सॉन ह्या दोनच व्हेकल आहे ज्याच्यामध्ये CNG अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ट्विन सिलेंडर CNG जी आहे ते नेक्सॉनमध्येच मिळून जातं. सो ह्या गाडीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे. फ्रंटला बघू शकताय इथं तुम्हाला LED DRL मिळतात. अशा पद्धतीच्या ह्या LED DRL मिळतात. त्याच्या खाली तुम्हाला LED हेडलॅम्पचा सेटअप जो आहे तो मिळतो आहे आणि फॉगलॅम्पसाठी तुम्हाला इथं प्रोव्हिजन दिलेली आहे. फॉगलॅम्प जे आहे ते ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही बसवून घेऊ शकताय. फ्रंटला अशा पद्धतीचं हे पियानो ब्लॅक फिनिशमध्ये ग्रिल दिलेलं आहे. टाटाचा क्रोममध्ये लोगो दिलेला आहे आणि हे व्हेरियंट मी तुमच्यासाठी आणले कारण ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा मिळतो. सो फ्रंट कॅमेराचं पोझिशनिंग हे अशा पद्धतीचं देण्यात आलेलं आहे. साईड प्रोफाईलकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे आता. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता अशा पद्धतीचे अतिशय अट्रॅक्टिव्ह असे अलॉय व्हील्स मिळतात. टायर साईज जो आहे तो 16 इंचाचा आहे. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतात आणि रिअरला ड्रम ब्रेक मिळतात. त्यानंतर साईडला तुम्ही साईड प्रोफाईल बघू शकता. अतिशय अट्रॅक्टिव्ह असा साईड प्रोफाईल देण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये इनबिल्ट तुम्हाला हे अशा पद्धतीचे साईड क्लॅडिंग्स जे आहेत ते मिळतात जेणेकरून तुमच्या टाईट पार्किंग स्पॉटमध्ये गाडी तुम्ही तुमची पार्क केली असेल आणि शेजारच्या गाडीच्या व्यक्तीने दरवाजा वगैरे उघडला तर तुमचा पेंट जो आहे तो डॅमेज होत नाही. तो दरवाजा जो टच होणार आहे ह्या पोर्शनला टच होणार आहे. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. इथं बघू शकता तुम्ही साधारणपणे 208 mm सेगमेंट बेस्ट असा ग्राउंड क्लिअरन्स ह्याच्यामध्ये मिळून जातो. गाडीच्या साईड प्रोफाईलवरती तुम्ही अजून बघू शकता इथे तुम्हाला कंपनी फिटेड अशा पद्धतीचे हे रूफ रेल्स मिळून जातात जो गाडीचा स्पोर्टी लुक जो आहे तो एन्हान्स करतात. ओव्हरऑल गाडीचे प्रपोर्शन म्हणा किंवा गाडीचा साईज म्हणा अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह दिसतो. ह्या सेगमेंटमध्ये एक स्पोर्टी SUV तुम्हाला मिळून जाते. रादर अदर फीचरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला इथं पियानो ब्लॅक फिनिशमध्ये मिरर मिळतात. त्याच्यावरती इथं तुम्हाला मिररवरती इंडिकेटर्स मिळतात आणि ह्याच्याखाली 360 डिग्री कॅमेराचं इथं पोझिशनिंग देण्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला गाडीच्या इंटिरियरमध्ये घेऊन जाणार आहे. इंटिरियरचे फीचर आपण बघूयात. आता आपण टाटा नेक्सॉन क्रिएटिव्ह व्हेरियंटच्या इंटिरियरमध्ये आलो आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय इतर सर्व गाड्यांच्या प्रमाणेच इथं डिजिटल स्टेअरिंग व्हील देण्यात आलेला आहे. या डिजिटल स्टेअरिंग व्हीलवरती हा टाटाचा लोगो जो आहे तो सेंटरला इल्युमिनेट होतोय. हे 2 स्पोक स्टेअरिंग व्हील देण्यात आलेलं आहे. डाव्या बाजूला तुम्हाला म्युझिक सिस्टीमचे कंट्रोल्स आहेत, फोन कंट्रोल्स आहेत, व्हॉइस कमांडचा स्विच देण्यात आलेला आहे. उजव्या बाजूला तुम्हाला जे क्लस्टर आहे हे ह्या क्लस्टरचे जे कंट्रोल्स आहेत ते इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहेत. क्लस्टर जे आहे ते अशा पद्धतीचं सेमी डिजिटल क्लस्टर देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये डाव्या बाजूला इंजिनचा RPM दिसून येईल. उजव्या बाजूला तुम्हाला जे फ्युअलचे लेवल आहेत ते दिसेल. पेट्रोलची लेवल किती आहे गाडीमध्ये, CNGची लेवल किती आहे ते दिसेल आणि सेंटरला तुम्हाला गाडीचा स्पीडोमीटर दिसून येईल. त्याच्यामध्ये डिजिटल क्लॉकसुद्धा देण्यात आलेला आहे. ॲज वेल ॲज ओडोमीटर आणि ट्रिप A ट्रिप B सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. गाडीची जी म्युझिक सिस्टीम आहे ती अशा पद्धतीची 10.25 इंचेसची हार्मनची डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आलेली आहे. याच्यासोबत तुम्हाला 4 स्पीकर आणि 4 ट्विटरची कनेक्टिव्हिटी सुद्धा दिली आहे जेणेकरून साऊंड जो आहे तो म्युझिक सिस्टीमचा अत्यंत उत्कृष्ट साऊंड देण्यात आलेला आहे. म्युझिक सिस्टीमचा जो टच रिस्पॉन्स आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा टच रिस्पॉन्स आहे.
हे व्हेरियंट मी तुम्हाला घेण्यासाठी सजेस्ट का करेल, तर याच्यामध्ये 360 डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टीम मिळते. याच्यामध्ये तुमच्या गाडीच्या रिअरचं विजन तर दिसतंयच, ॲज वेल ॲज तुम्ही टाईट पार्किंग स्पॉटमध्ये गाडी पार्क करताना तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचं विजन जे आहे, गाडीच्या अवतीभोवतीचं विजन ते क्लिअर दिसणार आहे 2D व्ह्यूमध्ये, किंवा इथं तुम्ही ते 3D व्ह्यूमध्ये सुद्धा बघू शकताय. सो या फीचरमुळे हे व्हेरियंट जे आहे हे मी घेण्यासाठी सजेस्ट करेल. या व्यतिरिक्त AC जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचा टच बेस्ड AC बघायला मिळेल. ACचे जे कंट्रोल्स आहेत टच बेस्ड आहेत. फॅनचं स्पीड तुम्ही किंवा ACचं टेम्परेचर जे आहे ते ह्या टॉगल स्विचद्वारे ॲडजस्ट करू शकताय. रादर बाकीचे स्विचेस जे आहेत व्हेंटिलेशन मोड्स वगैरे ते तुम्ही ह्या टच बेस्ड कंट्रोलद्वारे ऑपरेट करू शकताय. 360 डिग्री कॅमेराची शॉर्टकट की पण इथे दिलेली आहे. गाडीचं बूट ओपन करण्यासाठीची की इथे दिलेली आहे. गाडी लॉक अनलॉक करू शकताय. त्यानंतर CNG वरून गाडी पेट्रोलवर शिफ्ट करण्यासाठी किंवा पेट्रोलवरून CNG वरती शिफ्ट करण्यासाठी स्विचसुद्धा इथे देण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला 45 वॅटचा फास्ट USB चार्जर देण्यात आलेला आहे. तुमचा फोन जो आहे तुम्ही ऑन द गो चार्ज करू शकणार आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन CNGमध्ये तुम्हाला मिळून जातं. पेट्रोलमध्ये मॅन्युअल ॲज वेल ॲज ऑटोमॅटिकचं ऑप्शन अवेलेबल आहे. डिझेलमध्ये सुद्धा तुम्हाला मॅन्युअल ॲज वेल ॲज ऑटोमॅटिकचे ऑप्शन मिळून जातात, पण CNGमध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं. स्टोरेज स्पेसेसचा विचार करायचा झाला तर अशा पद्धतीचा हा स्टोरेज स्पेस दिला आहे. हा जो सेंटर आर्मरेस्ट आहे, सेंटर आर्मरेस्टच्या पुढच्या बाजूला इथं अशा पद्धतीचा हा स्टोरेज स्पेस दिला आहे. त्याच्यावरती स्लायडिंग कव्हरसुद्धा देण्यात आले बघा. इथे एक छोटासा स्टोरेज स्पेस दिला आहे. गाडीची की तुम्ही इथे ठेवू शकताय. सीट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या फॅब्रिक सीट दिल्यात. कुशनिंग चांगला आहे. लेदरेड सीट्स नाही आहेत, पण तुम्ही याच्यावरती सीट कव्हर लावून घेऊ शकताय. या व्यतिरिक्त इथं तुम्हाला बॉटल होल्डर दरवाजामध्ये सुद्धा दिलेले आहे. राईट. पॉवर विंडोचे स्विचेस दरवाजावरती दिलेत. गाडीचा जो ग्लोबॉक्स आहे, ग्लोबॉक्स हा लार्ज अशा पद्धतीचा ग्लोबॉक्स देण्यात आलेला आहे. हा ग्लोबॉक्स दिला आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट्स, तुमचं वॉलेट, तुमचा फोन किंवा छोट्या पाण्याच्या बॉटल्स तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकणार आहात. ड्रायव्हर साईड डोअरवरती तुम्हाला काही कंट्रोल्स दिलेत. ह्याच्यामध्ये पॉवर विंडोचे 4 स्विचेस देण्यात आलेले आहेत. ड्रायव्हर साईड विंडो जी आहे ती ऑटो 1 टच अप किंवा 1 टच डाऊन देण्यात आलेली आहे. मिरर जे आहेत ते इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल सुद्धा आहेत. इथे या 1 टच स्विचद्वारे तुम्ही मिरर जो आहे तो फोल्ड करू शकणार आहे. ॲज वेल ॲज हा अशा पद्धतीने फोल्ड होतो मिरर. अनफोल्ड सुद्धा करू शकता तुम्ही. आणि त्याच्या आतली ग्लास जी आहे ती सुद्धा तुम्ही इथं बसून ॲडजस्ट करू शकणार आहात. सो आजच्या घडीला आपल्या गाडीमध्ये जे जे फीचर लागतात ते ह्या क्रिएटिव्ह व्हेरियंटमध्ये टाटा मोटर्सनं सर्व फीचर दिले. त्यामुळं मी हे व्हेरियंट जे आहे ते सजेस्ट करतोय. आता आपण गाडीच्या इंटिरियरमध्ये रिअर सीटवरती जाणार आहोत. तिथले जे फीचर आहेत ते मी तुम्हाला मागे गेल्यानंतर समजावून सांगणार आहे. आता आपण गाडीच्या रिअर सीट इंटिरियरवरती आलो आहे. रिअर सीट इंटिरियरवरती सगळ्यात महत्त्वाचा असतो तो लेगरूम. लेगरूम चांगल्या पद्धतीचा मिळतोय. गाडीचा व्हीलबेस चांगला असल्यामुळं लेगरूम तुम्हाला चांगला मिळतोय. थाई सपोर्टसुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळतोय. सीट जी आहे ती अशा पद्धतीची लार्ज आणि वाईड सीट देण्यात आलेली आहे, पण इथं तुम्हाला मिडल सीटवरती थोडासा असा हंप जाणवून येईल. जनरली ही सीट डिझाईन करण्यात आलेली आहे मिडल चाइल्ड पॅसेंजरसाठी. 3 ॲडल्ट पर्सन बसायची म्हटलं तर थोडीशी अडचण होऊ शकते, बट अगेन मॅनेजेबल आहे. रिअरला अशा पद्धतीचा हा AC वेंट देण्यात आलेला आहे. रिअर AC वेंटच्या खाली इथे चार्जिंग पॉईंट जो आहे तो मिसिंग आहे. C टाईप चार्जिंग पॉईंट तुम्हाला मिळणार नाही. पुढच्या व्हेरियंटवरती तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल त्यासाठी. डोअरचं इंटिरियर हे अशा पद्धतीने आहे. डोअरचं ट्रिम जी आहे ती अशा पद्धतीची देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त दरवाजामध्ये बॉटल होल्डर देण्यात आलेले आहेत. पॉवर विंडोचे इंडिव्हिज्युअल स्विच आहेत. रिअर सीटचे जे हेडरेस्ट आहेत ते अशा पद्धतीचे हाईट ॲडजस्टेबल देण्यात आले आहेत. मिडल पॅसेंजरसाठी हेडरेस्ट देण्यात आलेला नाही आहे. साईडच्या 2 पॅसेंजरसाठी हे अशा पद्धतीचे हाईट ॲडजस्टेबल हेडरेस्ट देण्यात आले आहेत. पार्सल ट्रे जो आहे तो ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिसिंग दिसून येईल. यासाठी तुम्हाला पुढच्या व्हेरियंटकडे जावं लागेल किंवा तुम्ही ॲक्सेसरीजमध्ये हा अशा पद्धतीचा पार्सल शेल्फ किंवा पार्सल ट्रे जो आहे तो बसवू शकताय. गाडीच्या सेफ्टीचा विचार करायचा झाला तर याच्यामध्ये तुम्हाला 6 एअरबॅग मिळतात. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे एअरबॅगचे हे सिम्बॉल दिसून येतील. 6 एअरबॅग म्हणजे कर्टन एअरबॅग मिळतो विंडोला, पुढे 2 एअरबॅग मिळतात, सीटला शेजारी साईड एअरबॅग मिळतात. अशा पद्धतीचे टोटल 6 एअरबॅग याच्यामध्ये मिळून जातात. टाटा नेक्सॉन ही या सेगमेंटमधली वन ऑफ द सेफेस्ट कॉम्पॅक्ट SUV आहे. याच्यामध्ये तुम्हाला ESP मिळतं. ABS EBD स्टँडर्ड आहे. 6 एअरबॅग स्टँडर्ड आहेत.
या व्यतिरिक्त कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसुद्धा मिळतं. त्यामुळं नेक्सॉन जी आहे सेफ्टीच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज तुम्हाला जाणवत नाही. आता आपण गाडीचा जो इंटिरियर बघितलेला आहे, त्यानंतर पुढची स्टेप आहे आपली ती म्हणजे गाडीचं रिअर प्रोफाईल. आता आपण रिअर प्रोफाईलकडे जाणार आहोत. आता आपण गाडीचा रिअर प्रोफाईल बघतोय. रिअर प्रोफाईलमध्ये आपल्याला शार्क फिन अँटेना मिळतोय. त्यानंतर इंटिग्रेटेड स्पॉयलर देण्यात आलेला आहे. इंटिग्रेटेड स्पॉयलरसह त्याच्या खाली तुम्हाला इथं हिडन वायपर देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा हा हिडन वायपर तुम्हाला मिळून जातो. रिअर विंडशील्ड जी आहे ती अशा पद्धतीची लार्ज रिअर विंडशील्ड दिलेली आहे. क्रिएटिव्ह वेरियंटला तुम्हाला इथं डिफॉगर लाईन्स मिळत नाहीत. त्या व्यतिरिक्त अशा पद्धतीचे एंड टू एंड कनेक्टेड टेल लॅम्प दिलेत. टाटाचा क्रोम लोगो दिलेला आहे आणि या टाटाच्या लोगोच्या खालीच तुम्हाला रिअर पार्किंग कॅमेराचं प्लेसमेंट दिसून येतं. टाटा नेक्सॉनचं जे क्रोममध्ये एम्ब्लेम आहे ते इथे देण्यात आलेलं आहे आणि ICNG म्हणजेच इंटेलिजंट CNGचं एम्ब्लेमसुद्धा देण्यात आलेलं आहे. गाडीच्या पार्किंग जे आहे ते इझी होण्यासाठी रिव्हर्स पार्किंग सेन्सरसुद्धा देण्यात आलेले आहेत. बंपर जो आहे तो ड्युअल टोन डिझाईनमध्ये तुम्हाला मिळून जातो. साधारण 321 लिटरचा बूट स्पेस जो आहे तो तुम्हाला CNGमध्ये मिळून जातो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय CNG टँकची प्लेसमेंट जी आहे, जनरली जिथं स्पेअर व्हील असतं तिथे टाटानं CNG टँकची प्लेसमेंट केलेली आहे. अशा पद्धतीची ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी जी आहे CNGच्या बाबतीत ती टाटानं मार्केटमध्ये पहिल्यांदा आणली आणि ती नेक्सॉन प्रोडक्टमध्ये सुद्धा सक्सेसफुली त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे. तर अशा पद्धतीचा लार्ज बूट स्पेस आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायला मिळतो. रिअर सीट बघू शकता, रिअर सीट फोल्डेबल आहेत. इथे याचे नॉब दिलेले आहेत. ह्या नॉबचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीनं रिअर सीट जी आहे ती फ्लॅट फोल्ड करू शकणार आहात. या व्यतिरिक्त इथं जर तुम्ही बघू शकता पार्सल ट्रे जो आहे तो मिसिंग आहे. म्हणजेच काय की क्रिएटिव्ह वेरियंटला तुम्हाला पार्सल ट्रे मिळत नाही. तो पार्सल ट्रे जो आहे तो तुम्ही ॲक्सेसरीजमधून बसवून घेऊ शकता किंवा तुम्ही याच्या पुढचं वेरियंट जे आहे क्रिएटिव्ह प्लस PS ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी फिटेड पार्सल ट्रे जो आहे तो मिळून जातो. आता आपण गाडीचा जो इंजिन कंपार्टमेंट आहे तो बघणार आहोत. आता मी तुम्हाला नेक्सॉन CNGच्या इंजिन कंपार्टमेंटमध्ये घेऊन आलो आहे. इंजिन कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रिव्होट्रॉन पेट्रोल इंजिन मिळते जे 1200 CCचं आहे. याचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये तुम्हाला टर्बोचार्ज्ड CNG इंजिन मिळतं. म्हणजेच आत्तापर्यंतच्या CNG गाड्या आहेत त्याला नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन मिळत होतं, पण ही भारतातली एकमेव गाडी आहे ज्याला CNGसह टर्बोचार्जरचा ऑप्शन अवेलेबल राहतो. त्याच्यामुळे पॉवर आणि पिकअपचा लॅग कुठेही जाणवत नाही. तुम्ही कोणत्याही टेरेनला गाडी चालवा तुम्हाला पॉवर पिकअपचा लॅग जो आहे तो जाणवणार नाही. पॉवरबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये 100 PSची पॉवर मिळते आणि 170 न्यूटन मीटरचा बेस्ट इन सेगमेंट अशा पद्धतीचा टॉर्क मिळतो. इंजिन वॉरंटीच्याबद्दल बोलायचं झालं तर 3 वर्ष किंवा 1,00,000 किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी मिळते जी तुम्ही 5 वर्षापर्यंत एक्सटेंड करू शकणार आहात. ॲज वेल ॲज याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स कॉस्टच्याबद्दल बोलायचं झालं तर दर 15,000 किलोमीटरला गाडीचं ऑइल चेंज जे आहे ते करावं लागतं आणि ज्याचा खर्च साधारणपणे 4,500 ते 5,000 रुपयापर्यंत येतो. आणि गाडीच्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर साधारणपणे कंपनी कोट करते 24.03 किलोमीटर पर kg, पण कस्टमर फीडबॅक जे आहेत ते साधारणपणे 22 किलोमीटर प्रति kgचे आहेत. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाडीचा बघायला आवडेल. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक करा. थँक्यू सो मच.